हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांच्या मध्ये एक असे नगर लपलेले आहे, ज्याला शतकांपूर्वी फक्त एक रहस्यमय जलाशय मानले जात होते. याच खानाला आज नेपाळचे काठमांडू म्हणतात. एक असा प्रदेश जो कधी विशाल जलाने झाकलेला होता, जिथे असंख्य नागांची वस्ती होते. त्याच रहस्यांच्या मध्ये लपलेला आहे युनेस्कोने मान्य केलेला विश्व धरोहर स्थळ, तांत्रिक साधनांचे केंद्र आणि एक विशाल खुला श्मशान, जिथे प्रत्येक कोपरा एखाद्या अनकथित गाथेची साक्ष देतो. या शहराचे सर्वात गड्ड रहस्य आहे भगवान शिवाला समर्पित पशुपतीनाथ मंदिर. हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर रहस्यांची एक जिवंत थर आहे. असे सांगितले जाते की या नगराच्या प्रत्येक कोणात शिवाशी जोडलेली एखादी ना एखादी लपलेली कथा झोपलेली आहे, ज्या ऐकणारे खूप कमी लोक उरले आहेत. अचानक एप्रिल 2015ची ती भयावह दुपार आहे, जेव्हा धरती कापली. एक असा भूकंप ज्याने काही सेकंदात शहराला मळ्यात बदलून टाकले. घर, दुकाने, आठवणी सर्व काही ध्वस्त झाले. जवळपास 9,000 जिवंत जीवन या मातीखाली दफन झाले, दर्दाने कराहणारे. पण त्याच शहरात एक स्थान असंही होते जे या तबाहीतून पूर्णपणे अछूत राहिले. जणू एखाद्या अदृश्य शक्तीने त्याची रक्षा केली असावी. बागमती नदीच्या काठावर स्थित आहे एक अलौकिक मंदिर, जिथे पाऊल ठेवताच तुम्हाला दिसतील शेकडो शिवलिंग एक रांगेत, जणू वेळेच्या विरुद्ध एखादी शाश्वत सुरक्षा कवच उभी आहे. याच आहे पशुपतीनाथाचे मंदिर, शिवाच्या सन्मानात बांधलेले एक रहस्यमय धाम, जिथे प्रत्येक दगडाच्या आत एखादी प्राचीन गाथा दाबलेली आहे. नेपाळ महात्म्याची ही कथा सांगते की या मंदिरात विराजमान आहे एक स्वयंभू शिवलिंग, ज्याला ना कोणी बनवले ना कोणी स्थापित केले. तो स्वतः धरतीतून प्रकट झाला आणि त्याच कारणाने ही भूमी काठमांडू म्हणून ओळखली जाऊ लागली. एक असा रहस्यमय कथा जी शतकांपासून काठमांडूच्या हवांमध्ये घुमत राहिली आहे. असे सांगितले जाते की एकदा भगवान शिवाने आपल्या दिव्य लोकातून धरतीकडे रुख केला. जणू एखादी अदृश्य पुकार त्यांना आकर्षित करून घेतली असावी. त्यांची यात्रा त्यांना बागमती नदीच्या काठावर नेली, जिथे प्रकृतीची अनुपम छटा पाहून ते मंत्रमुग्ध झाले. या दिव्यतेने मोहित होऊन त्यांनी तिथेच काही वेळ व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही चेतावणी किंवा चिंतेच्या पलीकडे वेळ जात राहिली आणि कैलासवर त्यांचा न परतण्याने देवतांना बेचैन करायला लागले. सर्व लोकात हालचाल मचली. तेव्हा भगवान विष्णूने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले आणि जो दृश्य समोर होता तो चकित करणारा होता. महादेव यावेळी एक हरणाच्या रूपात बागमती नदीच्या काठावर विश्राम करत होते, पूर्णपणे एका योग निद्रेत हरवलेले. विष्णू स्वतः पृथ्वीवर आले त्यांना परत नेण्यासाठी, पण शिव, जो आता हरणाच्या रूपात होते, त्यांची उपस्थिती भांपले आणि ताबडतोब दिशाहीन गतीने पळायला लागले, जणू ते स्वतः प्रकृती बनले असावेत. विष्णूने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि झपाटून हरणाचा एक शिंग धरला. पण जशी त्यांनी त्याला स्पर्श केला, एक अनहोनी घडली. तो शिंग त्यांच्या हातात तुटून पडला धरतीवर. त्या क्षणाला ते हरण लुप्त झाले आणि पुढच्या पळात भगवान शिव आपल्या खऱ्या स्वरूपात प्रकट झाले. त्यांनी एक क्षण पाहिले, मौनात काही स्वीकारले आणि मग हळूहळू आपल्या धामाकडे परत गेले, जणू एखादी दिव्य लीला पूर्ण झाली असावी. पण ही कथा इथे संपत नाही. जिथे तो तुटलेला शिंग धरतीला स्पर्श करतो, तिथेच काही वेळाने एक अद्भुत शिवलिंग प्रकट होते. ना बनवलेला ना स्थापित, तर स्वतः भूमीतून उदित झाले. या दिव्य प्रतीकाला आज आम्ही मुखलिंगच्या नावाने ओळखतो, पशुपतीनाथ मंदिराचे सर्वात रहस्यमय आणि पूजनीय केंद्र. मान्यता आहे की पशुपतीनाथ मंदिरात स्थित ते रहस्यमय शिवलिंग फक्त एक साधारण प्रतीक नाही. त्यात 4 नाही तर 5 चेहरे आहेत. 4 मुख भगवान शिवाच्या वेगवेगळ्या रूपांना दर्शवतात, ज्यात त्यांच्या विविध शक्ती आणि भावांची झलक मिळते. पण एक चेहरा असा आहे ज्याचे अस्तित्व सामान्य लोकांच्या डोळ्यांना कधीच दिसत नाही. प्राचीन तांत्रिक ग्रंथात वर्णन मिळते, या 5व्या मुखाला कालाग्नी रुद्र म्हणतात. हा मुख फक्त शक्ती किंवा विनाशाचा प्रतीक नाही, तर जीवनाच्या मूळ स्रोत, प्रजनन आणि संभोगासारख्या गड्ड रहस्यांचे प्रतिनिधित्व करतो. असे सांगितले जाते की फक्त ते साधक जे तांत्रिक विद्यात पूर्ण पारंगत असतात, तेच या रहस्यपूर्ण मुखाचे दर्शन करू शकतात.
हे कोणते भौतिक चेहरा नाही, ही अनुभूती आहे जी फक्त चेतनेच्या विशेष स्तरावर प्रकट होते. भारत आणि नेपाळच्या या प्राचीन मंदिरांच्या भिंतींच्या आत अनेक असे रहस्य लपलेले आहेत, ज्यांचा इतिहासाच्या पुस्तकांत कोणताही उल्लेख नाही. अनेक किस्से आणि कथा वेळेच्या धुळीखाली दाबल्या गेल्या आहेत आणि कदाचित या अदृश्य धागांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो द मिस्ट्री वॉट, जिथे प्रत्येक कथा एक नवीन थर उघडते, त्या संस्कृतीची ज्याला वेळेने लपवले. आता परत तो त्या वेळेत जेव्हा 2015मध्ये धरती कापली होती. संपूर्ण काठमांडू जणू थांबले होते. मृत्यू आणि विनाशाच्या मध्ये चिखांच्या गुंजी होत्या. पण पशुपतीनाथ मंदिरासारखेच एक आणखी स्थान होते, जे या प्रलयातून पूर्णपणे अछूत राहिले. एक असं स्थान ज्याला महाल म्हणतात, पण ते फक्त विटा आणि दगडांचे ढाचे नाही. हे आहे कुमारी घर, जिथे निवास करते एक जिवंत देवी, एक मुलगी ज्याला देवत्वाचा अवतार मानले जाते. त्याच्या महालाच्या भिंतींमध्ये एक विचित्र शांती होती. त्या दिवशीही जणू एखादी अलौकिक शक्ती प्रत्येक दिशेची रक्षा करत होती. काठमांडूच्या जुन्या महालनुमा गल्लींमध्ये एक अशी परंपरा लपलेली आहे, ज्याला ऐकून रूह कापते. या परंपरेत एक निरागस मुलीला अचानक तिच्या सामान्य जीवनातून काढून टाकले जाते. ठीक तेव्हा जेव्हा ती जग समजायला सुरुवात करते. फक्त 5 वर्षांची ती बालिका आपल्या आईच्या कुशीतून सुटते आणि कोणताही उत्तर न मिळता तिला एक अंधाराने भरलेल्या खोलीत नेले जाते. खोलीच्या भिंती शांत आहेत, हवा जड आहे आणि चारीही बाजूंनी काही जुने दिवे मंद मंद प्रकाश विखुरत आहेत. ती मुलगी भीतीने थरथर कापते. डोळे वारंवार काही पाहण्याचा प्रयत्न करतात, पण काही स्पष्ट दिसत नाही. तेव्हात एक आकृती समोर येते. एक पुजारी जो डोळे मिटून उभा आहे आणि रहस्यमय मंत्रांचा जाप करतो. शब्द हवेत घुमत आहेत, जणू एखादी अदृश्य शक्ती त्या खोलीला वेढली आहे. मुलगी काही विचारायलाच असते की अचानक एक विचित्र बदल तिच्या आत उठतो. एक थंड कंप नाही, तर ऊर्जेची एक लहर. तिचा भीती नष्ट होतो, डोळ्यांत चमक उभी येते आणि ती चकित होऊन म्हणते, माझ्यासोबत हे काय होत आहे? मला असं का वाटतंय जणू एखादी ताकद माझ्या आत प्रवेश करतीये? पुजारी आपले डोळे उघडतो आणि एक मंद हास्यासह म्हणतो, तू आता फक्त एक मुलगी राहिली नाहीस. तुझ्या आत देवी दुर्गाची चेतना प्रवेश केली आहे. याच शक्ती आता तुझी आत्मा झाली आहे. तू या नगराची कुमारी आहेस, एक जिवंत देवी. हे कोणती साधारण मान्यता नाही, ही एक अशी परंपरा आहे जी शतकांपासून चालत आली आहे. या प्रथेत निवडली जाते एक विशेष जातीची कन्या, शाक्य समुदायाची, आणि तिची ओळख फक्त वयाने नाही, तर एक रहस्यमय शक्तीने होते, जी न सांगता तिच्या आत दिसते. काठमांडूच्या गल्लींमध्ये एक रहस्य असंही आहे, जो सामान्य डोळ्यांपलीकडे आहे. ती परंपरा ज्याला जन्म दिला एका स्वप्नाने. स्थानिक जनश्रुतीनुसार ही रिवाज शतकांपूर्वी मल वंशाच्या एका राजाच्या स्वप्नातून सुरू झाला होता. त्या स्वप्नात देवी दुर्गा स्वतः प्रकट होऊन आदेश दिला होता, एक अशी कन्या निवडा ज्यात माझी चेतना वास करू शकेल, जी पृथ्वीवर माझे जिवंत स्वरूप बनेल. आणि तेव्हापासून या नगरात एक परंपरा जन्मली, एक बालिकेला कुमारी म्हणून प्रतिष्ठापित करण्याची. पण ही शक्ती स्थायी नाही, तिची एक रहस्यमय शर्त आहे. जशीच कुमारीच्या आत किशोरावस्थेचे लक्षण प्रकट होऊ लागतात, मान्यता आहे की तिच्या देहातून ती दिव्यता निघून जाते. ती शक्ती जी अद्याप शांत होती, आपल्या पुढच्या पवित्र पात्राच्या शोधात निघून जाते. पुजारी मानतात की जशी शरीरात जैविक बदल सुरू होतात, तशी स्थितीत मन अशांत होऊ लागते आणि त्या अशांततेत ती दिव्य चेतना टिकत नाही. तेव्हा निवडली जाते एक नवीन कन्या, एक अशी आत्मा जी अद्याप निर्मळ आहे, निर्विकार आहे. कुमारी घराचे वातावरण सुद्धा तितकेच रहस्यमय आहे, जितकी ही परंपरा. या पवित्र महालात फक्त कुमारी आणि विशिष्ट पुजारीच प्रवेश करू शकतात. कोणताही बाहेरील व्यक्ती आत जाऊ शकत नाही. इथे प्रत्येक भिंत, प्रत्येक गल्ली एक रहस्य आपल्या आत दाबलेली आहेत. परंपरा आणि अनुष्ठाने इतकी प्राचीन आणि विशेष आहेत की सामान्य जनांसाठी ते एखाद्या रहस्यमय ग्रंथासारखे आहेत, ज्यांचा अर्थ फक्त जाणकारच समजू शकतात. हिंदू तंत्र परंपरेच्या गहन आयामांशी जोडलेल्या या मान्यतांत बली, रक्त आणि लपलेल्या संभावनांचीही चर्चा होते. ते पैलू जे सामान्य पूजापाठापलीकडे आहेत. आणि या तांत्रिक परंपरांच्या केंद्रांत एक प्रमुख नाव येते, नारा देवी मंदिर, जो श्वेताकालीला समर्पित आहे. मानले जाते की हे मंदिर तांत्रिक शक्तींच्या ऊर्जेचे केंद्र आहे. एक असं स्थान जिथे आजही अनेक गड्ढ साधना गुप्तपणे केल्या जातात.
एक जुनी किंवदंती सांगते की पाटणचा एक राजा कधी काठमांडूच्या घन जंगलात शिकाराच्या शोधात भटकत होता. शांत वातावरण अचानक भयानक आवाजात बदलले. एक जंगली हत्ती त्याच्याकडे झपाटला. राजाने भीतीने धाव घेतली, पण हत्ती मागे होता, रौंदळण्यास तयार. जीवनाची शेवटची आशा शोधत त्याच्या नजरेस एक विशाल वृक्ष पडला, ज्याच्या मुळांत एक गुफासारखी खोली होती. त्याने ताबडतोब स्वतःला तिथे लपवले. धावत धावत शरीर थकून चूर झाले आणि हृदय भीतीने कंपित. आणि त्याच अवस्थेत तो अचेत होऊन पडला. काही क्षणांनंतर जेव्हा त्याने डोळे उघडले, तो समोर एक दिव्य चित्र उभी होते, मा श्वेताकाली. तो काही न सांगता फक्त उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहत राहिली. माने शांत स्वरात म्हटले, आता तुझा भीती संपला, तुझे जीवन सुरक्षित आहे. आणि पुढच्या पळात ती आकृती तिथून विलीन झाली. राजा या दिव्य अनुभवाने इतका प्रभावित झाला की त्याने त्या पवित्र स्थानावर एक मंदिर बांधले, नारादेवी मंदिर. हे मंदिर फक्त विटा आणि दगडांचे ढाचे नव्हते, ते तंत्राच्या ऊर्जांच्या प्रवाहासाठी बनले होते.